शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। पक्ष प्रमुख उद्धव जी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पक्ष प्रमुख उद्धव जी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, फडणवीस सरकार हाय हाय। शेतकऱ्यांच्या विरोध वाढणाऱ्या सरकारचा निषेध। टरबूज सरकार मुर्दाबाद। शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या हितांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आज आपण निवेदन कोणत्या संदर्भात देणार आहोत ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे। खरं तर महायुती शरद सरकार आल्यापासून आणि केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आपण पाहत आहात की सगळ्यात आत्तापर्यंतच्या इतिहासातलं वाईट सरकार म्हणून या सरकारची नोंद झालेली आहे। हे सरकार हे फक्त उद्योगधारकांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे। आपण सगळ्यांनी बघत असाल जवळपास 10 ते 15 हजार कोटी रुपयांची कर्ज बुडवून मोदींचे मित्र सगळे परदेशामध्ये पळून लावलेले आहेत आणि मोदी त्यांची पाठराखण करत आहेत। आम्ही फक्त शेतकऱ्यांची आहोत असं भासवत असून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात ही सरकार आहे। त्यांना शेतकऱ्यांचं अजिबात देणं घेणं नाही। EVM मॅनेज करून खोके देऊन यांनी ही सगळी सरकारं बनवलेली आहेत। ही सगळी बेकायदेशीर सरकार आहेत। वोट छोड़ गद्दी छोड़, वोट चोर गद्दी छोड़। वोट चोर पण केले, गादी चोरल्यात आणि आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे की जवळपास 76 लाख मतांचा हिशोबच लागलेला नाही। त्यामुळे हे कोणत्या पद्धतीने निवडून आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जनमताचा रेटा कोणत्या बाजूला होता, परंतु बेकायदेशीरित्या सत्तेवर बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांची अजिबात जाणीव नाही, कळकळ नाही, त्यांच्याबद्दल बिलकुल त्यांना आस्था नाही। आपण मगाशी शरदांना तुम्ही उल्लेख केला की जवळपास 44 डिग्री टेम्परेचरमध्ये आमच्या माता भगिनी काम करतात, कांदे काढतात, कांदे खुरपतात। एक आमची भगिनी उष्मा खात येऊन ते मरण पावली। म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीमध्ये शेतकरी जगत असताना शेतकऱ्यांना जर उत्पादन खर्चावर जर पैसे मिळत नसतील तर ही अतिशय वाईट आणि निंदनीय गोष्ट आहे। भाजप सरकारच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर सगळ्यात जास्त खताच्या किमती त्यांच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत। बऱ्याच खतांवरच्या त्यांनी सबसिडी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण जर बघताय तर तुम्हाला युरिया घ्यायला जायचं, तुम्हाला आधार कार्ड द्या, तुम्हाला थर्म इम्प्रेशन द्या। म्हणजे सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांना खिंडीत गाठवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। हे सरकार अतिशय उदासीन आहे, शेतकऱ्यांच्या प्रति उदासीन आहे। मगाशी आपण उल्लेख केला दादा की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती। आपल्याला जर आठवत असेल तर अवकाळी पाऊस आणि इकडं चक्रीवादळ झालं त्यावेळी आदित्य साहेब ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले होते। ज्यांची झोपडी उडून गेली त्यांना झोपडी देखील देण्याचं काम केलेलं होतं। म्हणजे मंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांनी लोकांची जाणीव करून घेतली, लोकांचे प्रश्न समजावून घेतले। आणि अलीकडच्या काळामध्ये सगळे लोक फक्त AC मधून बसून बोलतात, त्यांना शेतकऱ्यांची जाणीव नाही। आपण जर बघितलं आता कांद्याचा भाव जर आपण पाहिला तर तो भाव 5 रुपये 6 रुपये किलो आणि भास्कर शेठ मगाशी तुम्ही उल्लेख केला की कांदा उत्पादन करायला कमीत कमी 12 ते 14 रुपये प्रति किलो खर्च येतो। मग जर शेतकऱ्यांचा खर्च निघत नसेल तरी सरकारची जबाबदारी आहे। आपण इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये तुम्ही जाऊन बघा, जर नुकसान झाली तर त्याला सरकार नुकसान भरपाई देतं। बेरोजगारी जर झाली तर ज्या तरुणांना नोकऱ्या दिल्या नाही अशा तरुणांना सरकार नोकऱ्या देतं। पण या देशामध्ये
नोकऱ्या दिल्या जात नाही. सर्वोच्च पातळीवर बसलेला न्यायाधीश म्हणतात की बेरोजगारी झुरळासारखं येतात. आणि ज्यावेळी झुरळ जनता पार्टी झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीपेक्षा त्यांना जास्त फॉलोअर्स झाले. त्यामुळं मोदींनी सुद्धा जनतेचा प्रक्षोभ आणि जनतेच्या जनभावना लक्षात घेण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना आता कुठेतरी संन्यास त्यांनी घ्यावा. त्यांना देश सांभाळता येत नाही. त्यांनी मोदी झेपत सरकार! नाही. मोदी सरकार! आणि तुम्हाला आठवत असेल त्यावेळेच्या रणरागिणी स्मृती इराणी खांद्यावर गॅस घेऊन एक क्या चल रहा है, इतना महंगाई बढ़ गई, ऐसा हो गया वैसा हो गया, 400 रुपया गॅस हो गया, 400 रुपया. आता तुम्ही 1100 रुपये देऊन सुद्धा तुम्हाला गॅस मिळत नाही. आता 8 दिवसामध्ये 4 वेळा पेट्रोलचे दर वाढले. 8 दिवसामध्ये 4 वेळा डिझेलचे दर वाढलेत. तुम्ही बघताय की पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यासाठी 1-1 किलोमीटरच्या रांगा आहेत कॅन घेऊन. हे सरकारचं फेल्युअर आहे. फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा. फडणवीसांनी राजीनामा द्यावा. त्याच्यात त्यांची बढती आहे. आणि या जनतेच्या जनभावना लक्षात घेऊन त्यांनी हे सगळं करावं असं मला या ठिकाणी वाटतं. मगाशी माने साहेबांनी उल्लेख केला की प्रशासनाच्या बाबतीत न बोललेलं बरं. अतिशय ढिसाळ कारभार. आणि हे लोक फक्त प्रशासनाच्या सत्तेवर बसलेल्या लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे लोक आहेत. स्पष्टपणाने बोलतो. मग महसूल कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील. आज तुम्ही जा भूमी अभिलेखमध्ये ओरिजिनल नकाशे तुम्हाला बिल्डरच्या घरात सापडतील पण तुम्हाला भूमी अभिलेखच्या कार्यालयात सापडायचे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारे कामगार तुम्ही त्या ठिकाणी भरले आणि यांनी फायलीच्या फायली गायब केल्या. तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जा, तुम्ही सरकारकडे जा. पैसे घेतल्याशिवाय मी जाहीरपणाने बोलतो पुरावे देईल. पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पैसे देऊन सुद्धा महसूलचे कर्मचारी उलट काम करतात. मागं बिबटेच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. जवळपास 8 ते 10 हजार लोक नंदी चौकामध्ये होते. मी वळसे पाटलांना परवा सांगितलं, वळसे पाटील महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चॅप्टर मंत्री जर कोणी होऊन गेले तर तुम्ही असेल. तोंडावर सांगितलं त्यांच्या. आणि नीती आयोगाच्या अहवालामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मागास तालुके देशामध्ये आंबेगाव तालुका आहे म्हटलं हे तुमचं फेल्युअर आहे साहेब. आणि त्यांना हे सांगितलं बिबट्याच्या आंदोलनामध्ये फक्त तोंड पाहून कारवाया केल्या. जे लोक विरोधक आहेत ते फक्त दादा अण्णा विरोधकांवर कारवाया केल्या. सत्तेधाऱ्यातले लोकप्रतिनिधी होते, सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते तिथं होते, पदाधिकारी तिथं होते. त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आता जर सरकारने केस नाही मागं घेतली तर आम्ही पोलिसांना सुद्धा आता कोर्टात पार्टी करणार आहोत. म्हणजे एकतर्फी अशा प्रकारचं काम फक्त शासनाच्या लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर नाचणारे हे लोक आहेत. यांनी सुद्धा आता आत्मपरीक्षण करावं. भविष्य काळात तुमचा धोक्यात येईल, लक्षात ठेवा. अण्णा आता शासनाने दखल घेतली. पुणे जिल्ह्यातील जवळपास 36 अधिकारी सक्तीच्या रजेवर पाठवले. चुकीचं काम केलं म्हणून. त्याच्या जुन्नरचं पण तहसीलदार होता. मला सांगा म्हणजे किती तुम्ही हाती करताय. याची जमीन त्याच्या नावावर, त्याचा नकाशा एका नावावर. अण्णा एका माणसाच्या एका जमिनीचा नकाशा एकाच माणसाने 3-3 लोकांच्या नावावर करून दिलाय. पुरावे देतो मी तुम्हाला. म्हणजे एवढं भयानक परिस्थिती आहे. यांना अजिबात भीती वाटत नाही. अधिकाऱ्यांना जर बोललो तर ते सरळ सांगतात आम्ही इथं पैसे देऊन बसलोय, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. वसूल करायचे. त्यामुळं हे आम्ही जाहीरपणानं बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, आत्ता बोलतोय, उद्या बोलणार. आमच्यावर काय कारवाई करायची करा, लक्षात घ्या. त्यामुळं सरकार हे अतिशय उदासीन आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना अजिबात तळमळ नाही. अजिबात शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांना आस्था नाही. शेतकरी आता आत्महत्या करण्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे. हे सगळं भेसळीचं सरकार आहे. त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ही परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आले म्हणून तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा द्या. मोदी साहेबांनी सुद्धा आता एपिस्टीन फाईल थोड्या दिवसात निघेल. ती निघायच्या आत तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा आणि या देशाला तुम्ही जरा याच्यातून सुटका द्या अशी मी त्यांना विनंती करेल. बरं तुम्ही पत्र देखील पाठवेल. त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जाहीरपणाने सरकारचा निषेध करतो. हा जो कांद्याचा प्रश्न आहे या कांद्याला सरकारने हमी भाव बांधून द्यावा. उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी 20% तरी पैसे त्यांना जास्त द्यावेत अशी शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करतो. जे आता खतं वाढलेली आहेत त्या सगळ्या खतांच्या किमती खाली आणाव्यात आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतो.
सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, जर सरकारने याची दखल घेतली नाही तर शिवसेना यापुढे अतिशय आक्रमक होऊन चक्काजाम आंदोलन करेल असं या ठिकाणी आम्ही जाहीरपणानं सांगतो आणि या सरकारचा निषेध करतो आणि 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरेश भाऊ, तुमचं हे जे आंदोलन आहे फक्त केंद्र सरकारच्या विरोधात का राज्य सरकारच्या विरोधात? सांगितलं की फडणवीस सरकारने सुद्धा राजीनामा द्यावा, नैतिक जबाबदारी स्वीकारून, आणि मोदी साहेबांनी सुद्धा द्यावा. म्हणजे कोण कोण म्हणजे मोदी सरकार, अजून कोण कोण? दोन्ही सरकार, महायुतीने राजीनामा द्यावा, महायुतीच्या सरकारने राजीनामा द्यावा अशी आमची महायुती मागणी आहे. सरकारने राजीनामा दिला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला का सगळ्यांचा राजीनामा होतो? सरकार बारकं असतं. तुम्ही सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरलं, तुमचं अभिनंदन. पण सत्तेसाठी तुम्ही त्यांनाच मदत करता, त्यांच्या सोबत जाता, मग हे कसं? तो विषय निवडणुकींचा वेगळा आहे. हा विषय जो आहे, हा विषय लोकांनी विश्वास ठेवायचा कसा? नाही, लोक विश्वास ठेवणार. लोकांच्या विश्वासासाठीच लोकांच्या विश्वासासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरते. आपल्याला देखील माहिती, यापूर्वीचा इतिहास आहे. निवडणुकीमध्ये काय झालं असेल, आपण या गोष्टी आपण त्या खाजगीमध्ये बोलू. आजचा जो विषय आहे, आम्ही महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. महायुती सरकारने ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी जाहीर मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने करतो. जय भवानी, जय शिवाजी. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर बोलतील आपले संपर्क नेते दिलीप दादा बामणे. या सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र. आणि या शिवजन्मभूमीमध्ये उपस्थित असलेले सर्वांची नावं घेत नाहीत, सर्व सन्माननीय पदाधिकारी, शेतकरी बंधू, आत्तापर्यंत सर्व पदाधिकाऱ्यांनी असतील किंवा शेतकऱ्यांनी आपली मतं मांडली. मतं मांडत असताना आम्ही ज्या प्रांगणात उभे आहोत ती तहसीलदारची कचेरी आहे, त्या प्रांगणात उभे आहोत. थोड्याच वेळामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना त्यांचं निवेदन देणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या पक्षाची मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच वावड्या उठवल्या गेल्या की हा पक्ष कुठेतरी संपला, अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या गेल्या. नंतर आमच्या पक्षाच्या मार्फत 2 नियुक्त्या करण्यात आल्या. तालुक्यातल्या तालुका प्रमुख म्हणून सन्माननीय भास्कर शेठ गाडगे असतील, विधानसभा प्रमुख म्हणून आनंदभाऊ रासकर असतील. मी गेल्या 2-3 टर्म मध्ये विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून काम करत होतो, पण पक्षाने एक मोठी जबाबदारी दिली. पुणे जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख म्हणून माझ्याकडे जुन्नर आंबेगावची जबाबदारी दिली. आमचे मित्र सन्माननीय सुरेश भाऊ भोर हे जिल्हा प्रमुख आहेत तिकडचे, आता ते खेड, आळंदी आणि शिरूरचे परत सहसंपर्क प्रमुख पण त्यांची नियुक्ती झालेली आहे. आम्ही पदाधिकारी काम करत असताना किंवा या तालुक्यामध्ये फिरत असताना एक लक्षात आलं की सर्वात मोठी समस्या कोणाची आहे? सर्वसामान्याची आहे. तर सर्वसामान्य म्हणजे कोण हे विचारलं गेलं त्यावेळेला खऱ्या अर्थानं शेतकरी याचा अर्थबिंदू राहिला. शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या मगाशी भास्कर शेट्टी सांगितलं किती अंशामध्ये शेतकरी आणि महिला संपूर्ण काम करतायत, आणि हे काम करत असताना शेतकऱ्यांना किती जळा पोचतायत आणि त्यांना भाव कमी मिळतोय. मी जास्तीचं काही बोलत नाही, कारण सर्वांनी आपल्या निवेदनामार्फत, कारण ऊन वाढलेलं आहे, निवेदनामार्फत सर्व काही समस्या मांडलेल्या आहेत. आम्ही तहसील कचेरीमध्ये देणार आहोत. आमच्या महिला आघाडीच्या ज्योत्स्नाताई महाबरे इथे उपस्थित आहेत, युवा सेनेचे शांताराम भाऊ सावंत उपस्थित आहेत किंवा बरेचसे पदाधिकारी उपस्थित, शेतकरी बंधू उपस्थित आहेत. मी माझ्या पदाधिकारी आणि उपतालुका प्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करतोय, आपल्या पक्षाची उभारी घेतलेली आहे आपण, परत आपले सर्व पदाधिकारी नेमले गेलेले आहेत. काही कालावधीमध्ये अजून पदाधिकारी नेमले जातील. भास्कर शेठ,
आनंद भाऊ, तुमच्या माध्यमातून हे निवेदन आपण आता देतोय, पण हे निवेदन स्वीकारल्यानंतर काही दिवसामध्ये जर का ह्या निवेदनाचा योग्य असा विचार तहसील किंवा शासनाने केला नाही तर शिवसेना स्टाईल आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याप्रमाणे चक्का जाम किंवा रस्त्यावर उतरून या आंदोलन करावे लागतील. वाणी साहेब, सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या काळामध्ये कोविड काळ असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल त्यावेळेला पूर्ण कर्जमाफ देण्याचा प्रश्न त्यांनी आजही संवेदना ज्या आहेत ती शेतकऱ्यांबद्दल आमच्या पक्षाच्या आहेत. आमचे राऊत साहेब रोज सांगतात की शेतकरी जगला तर संपूर्ण ही अंतकर्मणा चालू राहील. त्याच्यामुळे मी आपणास विनंती करतोय, आपल्या मार्फत, आपल्या मीडियाच्या मार्फत सर्वीकडे हा जुन्नर तालुक्याचा असू दे किंवा महाराष्ट्रभर हा आमचा आवाज जाऊ दे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. कांदा हा त्याचा मूळ प्रश्न आहे. कांद्याच्या प्रश्नावरती सरकार आली, सरकार गेली, तरी आपण या कांदा प्रश्नाचा मूळ जो आहे ते आहे. मगाशी आमचे काही कार्यकर्ते बोलले, जसा कांदा प्रश्न आहे तशा अनेक पिकं आहेत त्यांच्यावरती पण बरेचसे प्रॉब्लेम आहेत, त्या पिकांवरती पण केलंय. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रथमतः भास्कर शेठच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी बोर्डाला पण आपण निवेदन दिलं गेलं, तिथला पण आपल्याला विचार करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टीच्या आहेत. मी शिवसेना पक्षातर्फे एवढंच आवाहन करीन, येणाऱ्या काळामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये शेतकरी असू देत किंवा सर्वसामान्य असू देत, त्यांच्या व्यथा ह्या आमच्या व्यथा आहेत. याच्या पुढे आम्ही कुठल्याही प्रश्नाचा आवाज उठवल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहणार नाही, हीच आव्हान करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महसूल कर्मचाऱ्यांना सूचना द्या. सर्वसामान्य माणसाला खूप त्रास होतो, लोकांची अडवणूक केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पक्ष प्रमुख उद्धवजी साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या सरकारचं करायचं काय? खाली बुरका वर पाय. साहेब, आमच्या मागण्या सरकारपर्यंत आपण पोहोचवतो विनंती. पुढे थोडक्या आम्ही मागण्या पण देताना साहेब एकदम मोजक्या मागण्या आणि ज्या शेतकऱ्यांसाठी खरोखर उपयुक्त आहेत, ज्या शेतकऱ्यांचा ज्याच्यातून खरोखर फायदा होईल एवढ्याच मागण्या आम्ही तुमच्याकडे. तहसीलदार साहेब, तुमच्याकडे आता निवेदन आलेलं आहे, तुम्ही सरकारदरबार पाठवाल, परंतु सामान्य माणसाची सरकारी कार्यालयामध्ये खूप हेळसांड होते. आपण सुरुवात तहसील कचेरीपासून करू. सामान्य माणसाला काय आश्वस्त कराल? आता मी निवेदन घ्यायला आलो या ठिकाणी. निवेदन घेतले हे शासनापर्यंत पोहोचवलं. हे झालं निवेदनाचं सर. तहसीलदार साहेब, सर्वसामान्य माणसाला तुमच्या कार्यालयामधून न्याय मिळेल अशा प्रकारे काय आश्वस्त कराल? नाही, आता नक्की काय म्हणायचं साहेब, सर्वसामान्य माणसाला तहसील कचेरीमध्ये आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, त्यांची अडवणूक होते, ससे ओलपट होते. आपण काय आश्वस्त कराल? मोबाईल नंबर सगळ्यांकडे आहे. मला कुणीही फोन केला तर मी माझा त्याला प्रतिसाद असतो आणि जर कुणाला काय असेल तर मला थेट भेटू शकतात. धन्यवाद साहेब. निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, त्याचप्रमाणे आपले आदरणीय भामणे साहेब असतील, रासकरजी असतील, ॲडव्होकेट जयरामजी, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट आजिज खान असतील, आमचे सर्व शिवाजीराजे मिंडे असतील, शिवसेना शहर शाखा जुन्नर, त्याचप्रमाणे सर्व कार्यालयातील सर्व आलेले शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गट प्रमुख, शेतकरी उन्हाची चटका बसत आहेत. त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या ज्योत्स्नाताई असतील, हे सर्व कार्यकर्ते एका फोनवरती या ठिकाणी आलात आणि याचप्रमाणे हे निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण उन्हात आणत आलात. त्याचप्रमाणे जर आपल्या निवेदनाला न्याय जर मिळाला नाही तर आपल्याला चक्का जाम आळेफाटा असेल, जुन्नर असेल, या दोन्ही ठिकाणी आपण करणार आहोत. यासाठी शेतकरी गाड्या गाड्या भरून आपल्याला आणायच्यात येणार आहेत. यासाठी हे निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण आलात. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, न्याय देण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव साहेब यांची होती आणि ती कायमस्वरूपी राहावी या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी आलात. सर्व पदाधिकारी सुरेशजी भोर साहेब आभारच मानतो, डबल काम करतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात. काशीद साहेब,
भावना व्यक्त करता असताना उन्हातानात आलेले आमचे मीडियावाले वाणी साहेब असतील, त्याचप्रमाणे मोरे सर, त्यांचे सर्व सहकारी, आमचे भाई आशफाक भाई, त्यांचे सर्व सहकारी मित्र, आपण सुद्धा आमचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आवाज घेण्यासाठी या ठिकाणी आलात. आपल्या मनापासून आभार. सर्व शिवसैनिक कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, पाठीमागं असलेले सर्व मित्रमंडळाचं, पदाधिकाऱ्यांचं जाहीर आभार मानतो. आपण या ठिकाणी आलात. जय हिंद, जय महाराष्ट्र.